नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या आदेशाची प्रशासकीय अंमलबजावणी झाल्या नसल्यानं सोयाबीन उत्पादक अद्यापही अडचणीत पाहायला मिळत आहेत. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यानं शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीत गोंधळ निर्माण झालाय. सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. ऑफलाईन पद्धतीनं खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. पुण्याच्या इंदापूरमध्ये शरद कृषी महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलंय. या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळत असून आज राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या शरद कृषी महोत्सवास भेट देत नवनवीन तंत्रज्ञानांची माहिती जाणून घेतली आहे. आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी करेपर्यंत खरेदी केंद्र बंद करू नयेत. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही अंगणवाडी सेविकांनी महिलांची नोंदणी केली. त्या अंगणवाडी सेविकांना शासनाने ठरल्याप्रमाणे प्रति अर्ज 50 रुपये थकीत असलेलं मानधन तात्काळ अदा करण्यात यावं. तसेच त्याआधी खात्यात पैसे पाठवण्यात आलेल्या कुठल्याही लाडक्या बहिणींना अपात्र न करता सरसकट सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्यथा आम्ही प्रहार स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती प्रशासन कृषी मंत्र्यांनी निवेदनामार्फत केलाय. ओळख क्रमांक देण्यात येणाऱ्या ॲग्रीस्टॅग या योजनेत आता पोर्टलवरून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. येत्या 15 आठवड्यात याची अंमलबजावणी होणार असून यामुळे वेळेची बचत होऊन तलाट्यांकडे तसेच सामायिक सुविधा केंद्रांवरील हेलपाटे देखील वाचणार आहेत. राज्यात या योजनेत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले असून त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला तब्बल 148 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी विलास सोनवणे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांच्या 16 एकर शेतीत बटाटा लागवड करून अवघ्या 70 दिवसांत त्यांनी 28 लाखांचं भरघोस उत्पन्न घेतलंय. शेतकरी विकास सोनवणे यांनी 16 एकर मधून एकूण 1750 क्विंटल बटाट्यांचं उत्पादन घेतलं असून यासाठी त्यांना सुमारे 8 लाख रुपयांचा खर्च आलाय. दरम्यान पहिल्यांदाच त्यांनी बटाट्याची लागवड केली आणि त्यातून त्यांना हा मोठा आर्थिक फायदा झालाय. बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन 2 महिने झाले, परंतु बाजारात बेदाण्याची आवक जेमतेमच आहे. त्यामुळे मागणी वाढली असून 15 दिवसांत बेदाण्याच्या दरात प्रति किलो 25 रुपयांची वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक वाढेल आणि दरही वाढतील असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय. नाशिकच्या नांदगाव परिसरात मागील पावसाळा चांगला झाला असल्यानं जानेवारी अखेरपर्यंत थंडीचं प्रमाण चांगलं होतं. विहिरींच्या पाण्याची पातळीही चांगली होती. त्यातच अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोहा, करपारोग दिसत असल्यानं शेतकरी धास्तावलाय. या रोगामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यानं जमीन कोरडी होत असल्यानं पिकांना लवकर पाणी द्यावे लागतंय. यात वीज वितरणाकडून वीज पुरवठा सुरळीत होत असल्यानं शेतकरी समाधानही व्यक्त करत आहे. यातच पुन्हा थंडी कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं कांदा, गहू पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेली स्ट्रॉबेरी आता आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या पुढाकारानं स्थानिक शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत आणि मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलाय. आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.